नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजीवनी कॉलेज ऑफ आयुर्वेदा जे की कोपरगाव तालुक्यामध्ये स्थित आहे, तर या कॉलेजचा आपण वार्षिक फी स्ट्रक्चर बघणार आहोत विविध कॅटेगरीजकरिता। त्यासोबतच जर तुमचं या कॉलेजमध्ये ॲडमिशन झाले तर तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स या कॉलेजसाठी लागणार आहे याची देखील यादी आपण पुढे बघणार आहोत। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबतच आपण आपल्या फ्री व्हॉट्सॲप काउन्सिलिंग ग्रुपची लिंक देखील खाली दिली आहे। या ग्रुपला जर तुम्ही जॉईन झाले तर तुम्हाला सर्व काउन्सिलिंगचे अपडेट्स टाईम टू टाईम भेटत जातील। तर कॉलेजमध्ये आपल्याला 60 विद्यार्थ्यांची इनटेक असणार आहे। तर यामध्ये स्टेट कोटासाठी म्हणजेच मेरिट ॲडमिशनसाठी 42 सीट अवेलेबल आहे, मॅनेजमेंटसाठी 9 सीट आणि ऑल इंडिया कोटासाठी 9 सीट, अशा प्रकारे 60 सीट जे आहे ते या कॉलेजसाठी डिवाईड केलेले आहे। पुढे समजा आपण कॉलेजच्या जर फीजचा विचार केला, एखाद्या विद्यार्थ्याचं स्टेट मेरिट कोट्यातून ॲडमिशन झालं तर विद्यार्थ्याला फर्स्ट इयरसाठी 2,10,000 रुपये फीज राहणार आहे। एखाद्या विद्यार्थ्याचं मेरिटचं ॲडमिशन झालं परंतु ऑल इंडिया कोटातून तर विद्यार्थ्याला 2,10,000 रुपये फीज राहणार आहे। पुढे आपण IQ कोटा, ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो, तर त्याच्यासाठी 5,80,000 रुपये फर्स्ट इयरला तुम्हाला लागणार आहे। त्यासोबत NRI कोटा, तर यासाठी तुम्हाला 9.5 लाख रुपये फर्स्ट इयरसाठी तयारी 100% तुम्हाला करावी लागणार आहे। त्यासोबतच जे विद्यार्थी स्टेट कोट्यातून ॲडमिशन घेतील आणि त्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर त्यांना नक्कीच कॉलेजमध्ये स्कॉलरशिपही भेटणार आहे। त्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी फीज फर्स्ट इयरला 2,10,000 रुपये, OBC कॅन्डिडेटकरता 1,25,909 रुपये। त्यासोबत आपण EBC किंवा EWS कॅन्डिडेट असेल, तिसरा नंबर तुम्ही बघू शकता, तर त्या विद्यार्थ्यासाठी 1,17,500 रुपये लागणार आहे। त्यासोबत SCBC असेल, विजय NT कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल तर त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची ट्युशन फीज नसणार आहे। तुम्हाला फक्त जी डेव्हलपमेंट फीज आहे प्लस डिपॉझिट आहे तेवढंच भरायचं आहे। त्यासोबतच जर तुम्हाला आमच्याकडून काही हेल्प लागत असेल किंवा आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर आम्हाला 920 910 1770 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व त्यानंतर तुमच्या संपूर्ण ॲडमिशनची जबाबदारी आमची असेल। ज्यामुळे तुम्हाला मेरिट ॲडमिशन हवं असेल, त्यासोबत मॅनेजमेंट काउन्सिलिंग असेल किंवा अदर स्टेट, आपली टीम तुम्हाला 100% मदत करेल। पुढे आपण कॉलेजचे समजा तुमचं ॲडमिशन झालं तर यामध्ये तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स आणायचे आहे याची यादी आपण थोडक्यात बघूयात। तर यामध्ये तुम्हाला 5 सेट जे असणार आहे झेरॉक्सचे ते आणणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे। त्यासोबतच तुम्ही आपले जे डॉक्युमेंट असणार आहे त्याची एक PDFची सॉफ्ट कॉपी देखील आपल्या मोबाईलमध्ये म्हणा किंवा तुमच्या पेनड्राईव्हमध्ये देखील कॉलेजला सबमिट करू शकता। पुढे समजा आपण कॉलेजच्या डॉक्युमेंट्सचा विचार केला तर तुम्हाला 8 तुमचे फोटोग्राफ्स लागणार आहे। पुढे असेल तुमचं अलॉटमेंट लेटर, तिसऱ्या नंबरचं डॉक्युमेंट आहे ॲडमिट कार्ड, त्यानंतर असेल नीटचं ॲप्लिकेशन फॉर्म, पुढे आहे नीटचं स्कोअर कार्ड, त्यासोबत लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, TC असेल, त्यासोबतच 10वी असेल 12वीचे मार्कशीट किंवा तुमचे सर्टिफिकेट जे असणार आहे 10वी 12वीचं ते देखील तुम्हाला इथे लागणार आहे। एकंदरीत बघता आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, हे देखील तुम्हाला इथे लागणार आहे। तर इथे बऱ्याच विद्यार्थ्यांचा डाऊट असेल की सर हे अलॉटमेंट लेटर कधी भेटतं, तर जेव्हा तुमचं ॲडमिशन एखाद्या कॉलेजमध्ये कन्फर्म होतं तेव्हा तुम्ही ते अलॉटमेंट लेटर mahacity.org या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता। त्यासोबतच विद्यार्थी आणि पालकांनी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, याच्याकडे सर्वांनी लक्ष द्या की जे पण तुम्ही डॉक्युमेंट्स रजिस्ट्रेशन जेव्हा करणार असाल CT सेलवरती, जे पण डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करणार आहात तर ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲडमिशनच्या दिवशी आणणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे। समजा तुमचं एखादं डॉक्युमेंट विसरलं आणि तुम्ही ते आणलंच नाही तरी देखील तुमचं ॲडमिशन हे कॅन्सल 100% होऊ शकतं। त्यामुळे एकंदरीत बघता तुम्ही जे पण डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहात सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला प्रोड्यूस करावं लागतात ॲडमिशनच्या दिवशी। जर तुम्ही ते प्रोड्यूस केलं नाही तर कॉलेज देखील कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही। 100% जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता। आपला नंबर आहे 920 910 1770।